विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासाला आपण लोकप्रशासनाची तोंडओळख करून घेतलेली आहे। आपण लोकप्रशासनासंबंधीच्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे। यासोबतच शासकीय संस्था यांचंही लोकप्रशासनामध्ये योगदान आपण पाहिलेलं आहे। आजच्या तासाला आपण लोकप्रशासनामध्ये ज्या बाबी समाविष्ट होतात त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। जेव्हा आपण लोकप्रशासनाचा अभ्यास करतो तेव्हा शासन जे आहे हे शासन जनतेच्या हिताचे अनेक कार्य उपक्रम राबवत असतं। म्हणून शासनाची कार्य विशेषत्वाने कार्यकारी मंडळाची कार्य यांचा समावेश लोकप्रशासनामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यासोबतच सार्वजनिक घडामोडी आणि कार्याचे व्यवस्थापन, लोककल्याण आणि सार्वजनिक हित यांचाही समावेश लोकप्रशासनामध्ये होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपणाला लोकप्रशासनाची व्याप्ती यासंबंधीची माहिती घ्यायची आहे। लोकप्रशासन ही संकल्पना खऱ्या अर्थानं फार व्यापक आहे। लोकप्रशासनाबाबत काळानुरूप अनेक वैचारिक बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात। लोकप्रशासनाबाबतचा पूर्वीचा दृष्टिकोन आणि सध्याचा दृष्टिकोन यामध्ये आपणाला आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येतात। म्हणून आपण लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना लोकप्रशासनाच्या व्याप्ती एक संक्षिप्त आणि दुसरा व्यापक दृष्टिकोन अशा दृष्टिकोनातून आपणाला माहिती घ्यायची आहे। आपण पहिल्यांदा संक्षिप्त दृष्टिकोनातून लोकप्रशासन म्हणजे नेमकं काय याबाबतची आपण माहिती घेणार आहोत। संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये लोकप्रशासनाबाबत विचार करत असताना या दृष्टिकोनात फक्त शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर दिल्याचं दिसून येतं। जेव्हा आपण संक्षिप्त दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये शासनाचे कार्यकारी मंडळ आहे, ते कार्यकारी मंडळामार्फत जी कार्य केली जातात या कार्यकारी मंडळाकडून केल्या जाणाऱ्या कार्यावर भर हा संक्षिप्त दृष्टिकोनाच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला दिसून येतं। याबाबत ग्युलिक आणि उर्विक या दोन विचारवंतांनी POSDCORB या प्रसिद्ध संक्षेपामार्फत लोकप्रशासनाचा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडलेला आहे। या दृष्टिकोनात लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो। म्हणजेच ग्युलिक आणि उर्विक या दोन राजकीय विचारवंतांनी POSDCORB हे जे संक्षिप्त शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, या संक्षिप्त शब्दामार्फत लोकप्रशासनाचा संक्षिप्त जो दृष्टिकोनातून व्याप्ती आहे ती व्याप्ती आपल्यासमोर मांडल्याचं आपल्याला दिसून येतं। तर यामध्ये पहिला P म्हणजेच POSDCORB मधला पहिला P हा प्लॅनिंगचा आहे। हा कशाचा आहे? प्लॅनिंगचा। मग लोकप्रशासनामध्ये पहिला टप्पा जो आहे तो असतो नियोजनाचा असतो। तो कशाचा असतो? नियोजनाचा। यामध्ये प्लॅनिंग म्हणजेच नियोजन, प्रशासनातील पहिला टप्पा असतो तो नियोजनाचा, ज्यामध्ये जी काही योजना किंवा जो काही उपक्रम शासनाला राबवायचा आहे त्या योजनेचा किंवा उपक्रमाचा व्यापक आराखडा किंवा त्याची रूपरेषा, ज्याला आपण रोडमॅप असे म्हणतो, ते तयार केली जाते। ती राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक अशा तिन्ही स्तरावर होत असते। त्यासोबतच नीती आयोग जो आहे भारताचा, त्या नीती आयोगाने बॉटम अप अप्रोचचा अवलंब केला आहे। बॉटम अप अप्रोचचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या काळी धोरणं वरिष्ठ ठरवायचे आणि त्याची अंमलबजावणी खालच्या पातळीवर व्हायची, परंतु आता स्थानिक लोकांच्या गरजा विचारात घेऊन नीती आयोगाने विकासाच्या बाबतचा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि यालाच आपण बॉटम अप अप्रोच असे म्हणतो। म्हणजेच तळागाळातून वरच्या दिशेने हा त्यामागचा उद्देश आहे। याचा अवलंब केल्यामुळं स्थानिक पातळीवर आधी नियोजन तयार केले जातं आणि नंतर वरील स्तरावर त्याबाबतचे नियोजन केले जाते, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला ही माहिती असणं गरजेचं आहे। राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था यालाच आपण नॅशनल
इंडियन ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन असं म्हणतो, यालाच नीती म्हणतो. हा नीती आयोग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाने 1 जानेवारी 2015 रोजी स्थापन झालेला आहे. आता ही जी संस्था आहे 1 जानेवारी 2015ला स्थापन झाली. सार्वजनिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी व सल्ला देणारी ही संस्था आहे. भारत सरकारचा विचार गट किंवा थिंक टँक म्हणून या नीती आयोगाला ओळखलं जातं. या नीती आयोगाच्या माध्यमातून दीर्घकालीन योजना कार्यक्रम तयार केले जातात. नीती आयोग हा भारत सरकारला तसेच राज्य सरकारला आवश्यक ती तांत्रिक मदत करतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोग जो आहे तो नीती आयोग हा नरेंद्र मोदी यांचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी तो लागू केलेला आहे. यापूर्वी विकासात्मक आराखडे आणि नियोजन करण्यासाठी नियोजन आयोग कार्यरत होता. नियोजन आयोगाची जागा आता नीती आयोगानं घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपण या लोकप्रशासनाचा जो संक्षिप्त दृष्टिकोन आहे त्या संक्षिप्त दृष्टिकोनातून जे आपण लोकप्रशासनाची व्याप्ती पाहतो त्याच्यातला पी फॉर प्लॅनिंग किंवा नियोजन याचा आपण माहिती घेतलेली आहे. आता दुसरा जो भाग आहे त्याच्यामधला तो म्हणजेच ओ म्हणजेच ऑर्गनायझेशन म्हणजेच संघटन. नियोजित उद्दिष्टे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटना यंत्रणा तयार केली जाते, ज्यामार्फत कार्याचे व्यवस्थापन व समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ अखिल भारतीय सेवा, केंद्रीय, राज्य व स्थानिक सेवा. जेव्हा शासन एखादी योजना तयार करतं, लोककल्याणकारी उपक्रम राबवतं, तेव्हा ते लोककल्याणकारी उपक्रम किंवा ती योजना लोकांच्या हितासाठी तयार होण्यासाठी त्यासाठी गरज असते ती म्हणजेच प्रशासनाची, कर्मचाऱ्यांची. मग ही कर्मचाऱ्यांची गरज भागवण्यासाठी त्यासंबंधीचं ऑर्गनायझेशन म्हणजेच संघटन करणं गरजेचं आहे. आणि हे संघटन करण्यासाठी जी यंत्रणा या ठिकाणी कार्याचं म्हणजेच ज्या ठिकाणी शासनाची जी कार्य आहेत त्या शासनाच्या कार्याचे व्यवस्थापन आणि शासनाच्या कार्यामध्ये ठेवला जाणारा समन्वय हे ठेवण्याचं काम करत असतं. जसं की आपल्या भारतामध्ये अखिल भारतीय सेवा असेल, केंद्रीय व राज्य, त्यासोबतच स्थानिक सेवा, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन या घटकामध्ये येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता तिसरा घटक आहे तो म्हणजेच स्टाफिंग म्हणजेच यालाच आपण म्हणतो कर्मचारी भरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मानवी संसाधन हे प्रशासकीय व्यवस्थेचा कणा आहे. कारण मनुष्यबळाशिवाय शासन कुठलीही योजना त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. जसं की शासनाला वाटलं देशातील जनतेच्या आरोग्याबाबत काम करायचं आहे, मग आरोग्याबाबत काम करत असताना सरकारने दवाखाने उभे केले म्हणजे संघटन निर्माण केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नर्स, डॉक्टर, ब्रदर, त्यासोबतच इतर वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञ असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व कर्मचारी म्हणजेच मानवी संसाधन. म्हणूनच म्हटलं जातं आहे की मानवी संसाधन हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा आहे. जसं आपण वैद्यकीय क्षेत्राचं पाहिलं त्याच पद्धतीनं आपण शिक्षण क्षेत्रातलं पाहू. जसं की आज आपली आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची भूमिका शासनानं स्वीकारली आणि त्यातून शासनाने आश्रमशाळा हा प्रकल्प निर्माण केला. मग नुसत्या शाळा तयार केल्या, संघटन तयार केलं म्हणजे ती योजना यशस्वी होईल असं नाही. मग त्यासाठी शासनाने काय केलं तर शिकविणाऱ्या लोकांचा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी, निवासासाठी म्हणून वसतिगृह विभाग, त्यासोबतच बहुउद्देशीय कर्मचारी, स्वयंपाकी कामाठी यासारख्या कर्मचाऱ्यांचीही भरती शासनाने केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे लोक सक्रिय सहभाग घेत असतात अशा कर्मचाऱ्यांची भरती केली जाते व त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाणारी भरती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही माहिती घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये केंद्र स्तरावरील भरती करणारी संस्था म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग, यालाच आपण UPSC म्हणतो. UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. या UPSCच्या माध्यमातून अखिल भारतीय सेवामध्ये जे अधिकारी समाविष्ट केलेले आहेत अशा
गट अ, गट ब आणि केंद्रीय सेवा यासाठीच्या परीक्षा यांची नियुक्ती, त्यांच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी ही या UPSC या संस्थेची असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, यालाच आपण MPSC म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर याचीही या ठिकाणी निर्मिती करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण POS या 3 संकल्पनांचा अभ्यास केला. आता D म्हणजेच डायरेक्टिंग, यालाच आपण म्हणतो मार्गदर्शन. प्रशासन ही जी बाब आहे ही अविरत चालणार आहे. म्हणजे प्रशासनाचं काम हे एक दिवस करून थांबणं असं होत नाही आहे, तर प्रशासनाचं कार्य हे अविरत चालणारं कार्य आहे. त्यामुळे निर्णय घेणे आणि जे काही निर्णय घेतो आहोत आपण, त्या निर्णयांना सामान्य व विशिष्ट अशा काही आज्ञा आहेत, निर्देश आहेत, यांच्याशी जोडणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. म्हणजेच आपण एखादा निर्णय घेतला, मग तो घेतलेला निर्णय पूर्ण करण्यासाठी आपणाला विशिष्ट लोकांना आदेशित करावं लागतं आणि संबंधित कामाची जबाबदारी सोपवून त्यांच्या वतीने ते काम करून घेणं गरजेचं आहे. जसं की स्वच्छतेच्या बाबत आपल्या गावातील ग्रामपंचायत असेल किंवा शहरामध्ये महानगरपालिका असेल, परिसरामध्ये स्वच्छता किंवा शहरामध्ये स्वच्छता असणं ही त्यांनी निर्णय घेतला. मग हा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता अधिकाऱ्याची नेमणूक करणे, त्यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, मग यांना कोणत्या प्रकारची कामं कशा पद्धतीने केले पाहिजे आहेत, मग स्वच्छता करत असताना मग कचऱ्याचं विलगीकरण करणं असेल, याबाबतच्या सर्व कामाबाबतचे आदेश यांना दिले जातात. यालाच आपण मार्गदर्शन असे म्हणतो. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे POSD झालं. आता आपण COचा म्हणजेच कोऑर्डिनेशन, यालाच आपण म्हणतो समन्वय. प्रशासन ही एक क्लिष्ट आणि परस्पर संबंधी प्रक्रिया आहे. त्याकरिता संघटनेचे विविध शाखा, विभाग, गट यांच्या कार्यामध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. कामामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची मदत होते. म्हणजेच शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, या वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय साधला तरच विकासात्मक काम होऊ शकतं. समजा एखादा जंगल आहे आणि त्या जंगलातून रस्ता काढून दुसऱ्या एका शहराला जोडावयाचा आहे, मग त्यावेळेस वन खात्याने परवानगी दिली तरच त्या ठिकाणी रस्ता होऊ शकतो. म्हणजेच वन खाता, परिवहन खातं यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून या ठिकाणी समन्वय असेल, शासनाच्या विविध शाखा विभागामध्ये समन्वय असेल, त्यांच्या कार्यामध्ये सुसूत्रता किंवा एकसूत्रता असेल आणि तरच त्या ठिकाणचा संघर्ष टळतो आणि यातून लोकप्रशासनाचं काम हे यशस्वीपणे पार होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजेच R म्हणजेच रिपोर्टिंग. तर या ठिकाणी अहवाल तयार करणे. प्रशासनामध्ये जे काम सुरू आहे ते सुरू असलेले काम, पूर्ण झालेली कामे याबाबतचा अहवाल जो आहे तो वरिष्ठांसमोर सादर करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रशासनामध्ये उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. म्हणजेच लोकप्रशासनामध्ये जी कामं या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पार पडली जातात, ती कामं किती झालेली आहेत, कितपत काम पूर्ण झालेलं आहे, किती काम अपूर्ण आहे, याबाबतचा अहवाल हा वरिष्ठांसमोर सादर केला जातो. यातून काय दिसून येतं, तर यातून जे कर्मचारी आहेत शासनाच्या वतीने नियुक्त केलेले, त्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि त्यांचा असणारं उत्तरदायित्व, ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटी, तर याबाबतची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा जो भाग आहे POSD CORB तो B म्हणजेच बजेटिंग, यालाच आपण म्हणतो अंदाजपत्रक. आता शासनाचं प्रत्येक कार्य करत असताना त्या प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक बाब ही अत्यंत महत्त्वाची असते. आपण गावाकडं सहज बोललं जातं, सर्व सोंग आणले जातात, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजेच प्रत्येक कामासाठी आर्थिक बाब ही अत्यंत महत्त्वाची असते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लेखापरीक्षण, कर नियोजन आणि त्यावरील नियंत्रण अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ठेवले जाते. म्हणजेच त्या कामासाठी लागणारा पैसा, त्या पैशाचं हिशोब करणे असेल, त्यासोबतच शासनाला
ती कामं करण्यासाठी जे खर्च करावा लागतो त्यासाठी उत्पन्न मिळवावं लागतं आणि ते उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळवलं जातं. म्हणून कराबाबतचं नियोजन आणि ह्या सगळ्या बाबीसाठी सरकारला अंदाजपत्रकाची आवश्यकता असते, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी POSD CORB दाखवलेलं आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग अँड बजेटिंग ह्या बाबी आपल्याला या लोकप्रशासनाचा व्याप्तीचा अभ्यास करत असताना जो आपण संक्षिप्त दृष्टिकोन पाहिलेला आहे त्याबाबतची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या वर्गामध्ये सुद्धा हे करून पाहता येईल. जसं की आपल्या शाळेमध्ये क्रिकेटचा सामना आयोजित करायचा आहे. मग आता हा क्रिकेटचा सामना आयोजित करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचे गट तयार करता येते आणि प्रत्येक गटाने पुढील पद्धतीनं काम करायचं. एक पहिला गट असेल, त्या गटाने काय करायचं तर कार्यक्रमाचं नियोजन, तारीख ठरवणे, स्थळ निश्चित करणे. म्हणजेच आपल्याला क्रिकेटचे सामने घ्यायचे तर क्रिकेटच्या सामन्याबाबतचं नियोजन, मग त्या नियोजनामध्ये क्रिकेटचे सामने कोणत्या तारखेला घ्यायचे आहेत आणि कोणत्या ठिकाणी घ्यायचे आहेत हे निश्चित करण्याचं काम गट करेल. गट ब काय करणार आहे, सामन्यासाठी कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे निश्चित करणे. म्हणजेच प्रत्येक कार्यासाठी छोट्या छोट्या समित्या तयार करणे. आता नुसते सामने घ्यायचे म्हणजे तसं होणार आहे का, तर त्या ठिकाणी सामने घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला मंडपाची आवश्यकता आहे. मग ते मंडपाची जबाबदारी कोणाला तरी एकाला घ्यावी लागेल. त्यासोबतच जे खेळाडू येणार आहेत त्या खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोय करणं याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आपणाला वैद्यकीय गरज पडली तर त्या वैद्यकीय गरजेसाठी पूर्ण करण्याचं काम कोणीतरी करेल. त्यासोबतच जे अंपायर असतील तर त्या अंपायरांचे सोय ठेवण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आपल्याला नियुक्त करावं लागेल. म्हणजेच प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या समित्या तयार कराव्या लागतील. आता तिसरा गट काय आहे, तर तिसरा गट जो आहे तो महाविद्यालयातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचं काम करेल. म्हणजेच तो काय करेल तर महाविद्यालयामधले जे शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत आणि इतर कर्मचारी आहेत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं आपल्याला कुठल्या प्रकारचं सहकार्य घेता येईल. आणि जणू काही आता आपल्याला उद्घाटन करायचं आहे, समारोपाचा कार्यक्रम आहे, तर अशा वेळेस तो त्यांच्याशी संपर्क करून त्यांना उद्घाटनाला बोलावेल तो गट. त्यासोबतच ज्या दिवशी बक्षीस वितरण करायचं आहे त्या संबंधीचं काम ते गट करेल. तर या पद्धतीनं तो गट काम करणार आहे. आणि चौथा गट काय आहे तर हे जे काही क्रिकेट स्पर्धा आहेत या क्रिकेटच्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपणाला काही पैसे पण खर्च करावे लागणार आहेत. मग त्याच्यामध्ये खेळाडूंना दिले जाणारे बक्षिसं असतील, त्यासोबतच पंचांचं मानधन असेल, त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची सोय असेल, मंडपाचा खर्च असेल, त्यासोबतच मैदानावर जे काही आपणाला लाईनिंग मारण्यासाठीच्या असतील, फ्लॅग असतील, ह्या सगळ्या बाबींसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यासोबतच जे टीम आहे त्या टीमसाठीच्या जर्सी असतील, या अशा अनेक बाबींचा या ठिकाणी खर्च करावा लागणार आहे. मग या किती खर्च लागेल अंदाजे, त्यासोबतच हा खर्च भागविण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं उत्पन्न मिळवता येईल, मग स्पॉन्सर्स घेता येतील का, या सगळ्या बाबीचं नियोजन हा चौथा गट करेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी क्रीडा स्पर्धा किंवा कबड्डीचे सामने आयोजित करण्याबाबत आपणाला एक अनुभव म्हणून घेता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.